चला मॅचला सुरुवात होते सेकंड राऊंडची पहिली मॅच मैदानाच्या आतमध्ये विनर वर्सेस विनर ब्रदर चषक ही स्पर्धा आपण पाहता। खुरमजी नजे, बबलू नजे आणि राजेंद्र भोईर पुरस्कृत ब्रदर चषक 2026 ची ही स्पर्धा एकीकडे तुम्ही पाहिलं तर मात्र सेकंड राऊंडच्या मॅचमध्ये जय भवानी नेवाळी आणि त्यांच्या विरोधामध्ये पाहायला मिळतीये श्रीजा 11 वरई। ज्या फलंदाजाच्या बॅटमधून ब्रदर्स 11 या स्पर्धेमध्ये पहिलं अर्धशतक आपल्याला पाहायला मिळालं। पहिल्याच सन्माननीय शादाबजी नजे साहेब आणि कदीरजी नजे यांना विनंती असेल की आपण या मुख्य मंचावरती यायचं। आपलं सहर्ष स्वागत। आमदार चषकाचे खऱ्या अर्थानं मुख्य आयोजक आतिश तुपे यांना देखील विनंती असेल की आपण या मुख्य मंचावरती या। आपलं देखील सहर्ष स्वागत। ओ पहिला फुल टॉस ऑन साइडला बॉल सीमा पार, पंच सांगतात की नो आहे, नो +6 एकंदरीत धावा मिळतील 7। पहिल्याच बॉलवरती गोलंदाजानं चुकी केली आहे, ज्यानं मागच्या मॅच मध्ये गोलंदाजी करत असताना 2 स्पेल मध्ये धावा खर्च केल्या होत्या, 6 विकेट्स घेतल्या होत्या, 2 तो ठरला होता पहिल्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच। त्याच्याच विरोधामध्ये पहिल्याच बॉलवरती संदेश साखरेच्या बॅटमधून हा षटकार पाहायला मिळतोय। सुरुवातच षटकारानं केली आहे संदेश साखरेनं। या मॅच मध्ये देखील प्रदीपच्या विरोधामध्ये आलेला हा पहिला षटकार, पहिला खराब बॉल गोलंदाज प्रदीपचा। ओ पुन्हा एकदा फुल टॉस फ्रीटचा बॉल समोर केला, लॉंग ऑफला फिल्डर आहेत, तोपर्यंत एकच धाव पाहायला मिळेल। फ्रीटचा बॉल देखील समोर फुलटॉस झाला होता, गॅप शोधण्याचा प्रयत्न, परंतु अगदी आपण पाहायला गेलं तर समोर ओ ऑन साइडला फटका केलाय, फिल्डर नाहीयेत, वाखंडेरिया बॉल सीमा पार, धावा 4 चौकार। तेरा धावा धावफलक्यावरती पहिलं षटक चालू आहे। खोला टाकला, ब्लॉक होल मध्ये बॉल समोर स्केअर केला। अगदी आपण पाहता ड्राईव्ह करत असताना शॉर्ट एक्स कव्हरला त्या ठिकाणी फिल्डर पाहायला मिळतात। एकच धाव आली आहे, एका धावेनं धावफलक जाऊन पोहोचेल ते मात्र चौदा धावा धावफलक्यावरती आल्यात। पहिलं षटक चालू, प्रदीप गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतात।
हो पुन्हा एकदा खोला टाकलाय, ऑन साईडला फटका केला, एलिव्हेशन नाहीये, तोपर्यंत एकच धाव पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी केली पाठीमागच्या, अगदी आपण पाहताय काही बॉलमध्ये गोलंदाज प्रदीपनं तो कमबॅक करताना आपल्याला पाहायला मिळाला. पहिला खराब बॉल, त्याच्यावरती षटकार आला, फ्रीडच्या बॉलवरती सिंगल आली, त्याच्यानंतर जर पाहिलं गेलं तर मात्र एक चौकार देखील त्याच्या विरोधामध्ये. परंतु प्रत्येक बॉल अगदी जर पाहायला गेलं तर अगदी वेगळ्या टप्प्यावरती तो नियंत्रणामध्ये झाला. एक खराब बॉल आल्यानंतर जे काही त्यानं कमबॅक केलं ते जबरदस्त पाहायला मिळालं. धावसंख्या जाऊन पोहोचली ती मात्र 15 वरती. पहिलं षटक, 4 बॉल आणि 15 धावा या धावफलक्यावरती पाहायला मिळतात. हो चांगला बॉल, रायझिंग डिलिव्हरी पाहायला मिळते. पडल्यानंतर अगदी आपण पाहताय उचली देखील घेतली, वेगानं बॉल पुढे निघाला. डॉट बॉल इथून आपल्याला पाहायला मिळतो. आणखीन एक चांगला बॉल खऱ्या अर्थानं गोलंदाज प्रदीपचा आपल्याला इथून पाहायला मिळतो. डॉट बॉल, शेवटचा बॉल या षटकातील. पहिलं षटक चालू आहे. बॅटिंग करते श्रीजा 11 वरई टीम, त्यांच्या विरोधामध्ये जय भवानी नेवाली अशी मॅच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. जबरदस्त मॅच, सेकंड राऊंडची पहिली मॅच. हो इथे बाची कडा पाठीमागे, एसटी रक्षक त्या ठिकाणी चुकी करतात आणि इथून मात्र आणखीन एक डॉट बॉलच पाहायला मिळतो. षटक क्रमांक 1 समाप्त झालाय आणि एक षटकाच्या समाप्तीनंतर श्रीजा 11 वरई टीमची धावसंख्या पाहायला मिळतीये ती मात्र 15 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. एक ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 4 ओव्हरची मॅच आहे. पहिलं षटक जे पॉवर प्लेचं ज्याच्यामध्ये 15 धावा आल्या, तो एक खराब बॉल, त्याच्यावरती आलेला षटकार, परंतु तदनंतर केलेलं ते कमबॅक गोलंदाज प्रदीपनं जबरदस्त पाहायला मिळालं. आणि आता मात्र सेकंड ओव्हरला होईल इथून सुरुवात आणि गोलंदाजी मार्कवरती आलाय गोलंदाज गणेश. वेळ घेऊ नका प्लीज. सेकंड ओव्हरला सुरुवात झाली आहे. गणेश गोलंदाजी मार्कवरती. हो पहिलाच बॉल अगदी डॉट बॉल पाहायला मिळतोय. आता लेफ्टी बॅटर आहे समोर आणि त्याच्या समोर लेफ्टी बॉलर देखील आहे, त्याच्यामुळं थोडंसं कठीण आव्हान देखील असणार आहे बॅटरसाठी देखील. पहिलाच बॉल अगदी निर्धाव आला. गणेश ओ फुलटॉस, फुलटोल वसूल केलाय. बॉलला सरळ पाठवलंय सीमा पार, ठोकलाय षटकार. आणि आता बॅटिंग करणाऱ्या टीमनं DRS ची मागणी केली आहे, रिव्ह्यू घेतला, चेक करणार आहोत. तिसरे पंच या ठिकाणी आपण पाहताय राजेंद्र भोईर सर चेक करतायत. इट्स अ नो बॉल. पुन्हा एकदा तीच चुकी आता गोलंदाजाकडून होताना पाहायला मिळते. गणेशनं देखील तीच चुकी केली आहे जी चुकी प्रदीपनं केली होती. जो पहिला फुलटॉस बॉल जो नो आला होता त्याच्यावरती षटकार, आणि आता गणेशनं देखील पुन्हा एकदा तशीच चुकी केली आहे. जो नो बॉल आला त्याच्यावरती षटकार. नेक्स्ट बॉल असेल फ्रीडचा. धावसंख्या आता 6 ने 7 धावेनं पुढे सरकते जाऊन पोहोचेल 22. फ्रीडचा बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. आणि इथून जर पाहिलं गेलं तर मात्र
ती एक धाव जरूर आपल्याला पाहायला मिळते. एक धाव आली आहे. एका धाब्यानं आपण पाहताय धावफलक जाऊन पोहोचलाय 23 वरती. 23 धावा धावफलकावरती. एक एक खराब बॉल त्याच्यावरती आलेला षटकार, परंतु त्याच्यानंतर केलेलं ते कमबॅक, ते खऱ्या अर्थानं सिंगल डबल, या फार महत्वाच्या गोष्टी जरूर पाहायला मिळतात. चांगला बॉल पडल्यानंतर बाहेर निघाला. पंच सांगतायत की ते हा वाईड आहे. एक्स्ट्राची धाव आहे. हो चांगला बॉल, आणखीन एक चांगला बॉल. कौतुक करायला हवं खऱ्या अर्थानं गोलंदाज गणेशचं देखील. चांगली गोलंदाजी करतात, लेफ्ट हँड गोलंदाज आहेत, परंतु अचूक टप्पा आणि त्याच्यानंतर व्हेरिएशन देखील भरपूर चांगली पाहायला मिळते. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करत असताना बॉलला अगदी कट करतात. दोनही बाजूनं बॉलला वळवण्याची क्षमता ठेवतात. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते गणेश या गोलंदाजाकडून. तो एक खराब बॉल वगळता भरपूर चांगली गोलंदाजी झाली आहे ती मात्र गणेशकडून देखील. जय भवानी नेवाली टीमकडनं. हो यावेळी देखील आपण पाहता आउटसाइड डी ऑफ स्टंप भरपूर दूर राहिला. पंच सांगतात की हा व्हाईट बॉल आहे. एक्स्ट्राची धाव आहे. एक्स्ट्राच्या धाब्यानं 25 धावा धावफलकावरती आल्यात. ज्या एक्स्ट्राच्या धावा आल्यात त्याच धावा धावफलकावरती वेगानं पुढे चाललात. हो यावेळी फटका लॉब केलाय लॉंगॉनच्या डोक्यावरून. बॉल सीमा पार, षटकार. षटकारानं धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती तब्बल 31. 31 वरती. 31 धावा धावफलकावरती. सेकंड ओव्हर प्रगती पथावरती आहे. 31 धावा धावफलकावरती आहेत. दोनही मॅच मध्ये फार चांगली खऱ्या अर्थानं बॅटिंग पाहायला मिळाली आहे श्रीजा 11 वरई टीम कडून. हो यावेळी मिसहिट झालाय. हवेमध्ये स्वतः गोलंदाज पकडतायत कॅच आणि इथून मात्र पहिली विकेट आली आहे. श्रीजा 11 वरई टीमची फलंदाज इथून बाद होतील. नागेश चला नेक्स्ट मॅच लाडिवली आणि त्यांच्या विरोधामध्ये मानिवली ब. बरोबर ना. लाडिवली टीमचे कर्णधार आणि मानिवली बी टीमचे कर्णधार. आपण नेक्स्ट मॅचच्या टॉससाठी दोन्ही टीमचे कॅप्टन आपण रेडी राहायचं आहे. इनिंग ब्रेकमध्येच आपण टॉस करणार आहोत. बॉल किती आले सर? 5 बॉलचा खेळ समाप्त झालाय. शेवटचा बॉल बाकी आहे. डॉट बॉल आला आणि डॉट बॉल षटक क्रमांक 2 देखील समाप्त झाले. 2 षटकांच्या समाप्तीनंतर श्रीजा 11 वरई टीमची धावसंख्या 1 बाद 31. चला स्पीडअप करा.
चला फिल्डिंग लावून घ्या लगेच. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. 31 धावा धावफलक्यावरती आल्यात. अजूनही 2 ओव्हरचा खेळ बाकी आहे. मैदानाच्या आतमध्ये पाण्याच्या खऱ्या अर्थानं बागडी करण्यात आली आहे. मैदानाच्या आतमध्ये पाणी पोहोचवलं जात आहे. पाण्याची आवश्यकता देखील आहे, कारण की आता भरपूर हीट वाढली आहे, त्याच्यामुळं पाणी देखील खूप आवश्यक असणार आहे. हो, यावेळी लोअर फुल टॉस आणि फिल्डर नाही ते पहा चुकी केली आहे. बॉल सीमा रेषेच्या पलीकडे. धावा मिळतील 6. आणखीन एक षटकार आलाय फलंदाज संदेश साखरेच्या बॅटमधून. व आणखीन एक आडव्या बाटनं बॉल चाललाय सीमा पार. बाग टू बाग दुसरा धमाका, दुसरा षटकार. फोर्टी 43 धावा धावफलक्यावरती. चला मॅच बॉल जर का सापडला असेल तर प्लीज आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये द्यायचंय. 43 धावा धावफलक्यावरती आलात. तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. त्रेचाळीस धावा धावफलक्यावरती आल्यात. काय बॅटिंग चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. पहिलं अर्धशतक आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा ऑन साईडला फटका केला डीप मध्ये. फिल्डर आहेत. फंबल झालेत. एक तर कंप्लीट झाले. दुसरीचा प्रयत्न वेगाने निघालेत. मिळेल दुसरी देखील आणि इथून 2 धावा पुन्हा एकदा येतील. 2 धावा आल्यानंतर धावफलक आता जाऊन पोहोचेल ते मात्र 45 धावा धावफलक्यावरती पाहायला मिळतात. मोठी धावसंख्या, चांगला 60, चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतीये. यावेळी पिक करता आला नाही. या मिस टायमिंग हवेमध्ये फिल्डर डाऊन दी बॉल. सेकंड अटेम्प्टला पकडली कॅच. ही कॅच नाहीये तर मॅच आहे. संदेश साखरेला इथून मात्र परतावा लागतंय. मिळाली मोठी विकेट.
45 धावा धावफलकावरती आल्यात. विकेट आली. संदेश साखरेची मोठी विकेट पाहायला मिळाली. शेवटचा बॉल. ओ इथे देखील आपण पाहताय चांगला बॉल सपडून खेळण्याचा प्रयत्न पंचांकडे. आता खऱ्या अर्थानं दाद मागितली जाते वाईट साठी आणि इथून पंच सांगतायत की मात्र हा डॉट बॉल आहे. षटक क्रमांक 3 समाप्त झाला आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर श्रीजा 11 वरई टीमची धावसंख्या पाहायला मिळते ती मात्र 45. संदेश साखरे बाद झाला आणि त्याच्यानंतर धावा थांबल्या. तब्बल संदेश साखरेनं या मॅच मध्ये 10 बॉलमध्ये धावा बनवल्यात 29. पहिल्या मॅच मध्ये अर्धशतक, या मॅच मध्ये 29. शेवटचं षटक बाकी आहे. गोलंदाजी मार्क होती. गोलंदाज किरण. पहिलं षटक प्रदीपनं हाताळलं होतं आणि आता शेवटच्या ओव्हरमध्ये किरणला तुम्ही पाहताय. 12 प्रतिनिधी देखील चुकी नाहीये कारण की बरोबर 4थं षटक मागच्या मॅच मध्ये पुन्हा एकदा प्रदीपनं हाताळलं होतं. त्याला असं वाटलं ही मॅच देखील 5 ओव्हरची आहे की काय. ओ इथे देखील आपण पाहताय समोर केलेत तोपर्यंत एकच धाव पाहायला मिळते. एका धावेनं जर पाहिलं तर धावफलक 46 वरती जाऊन पोहोचलाय. 46 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात श्रीजा 11 वरई टीमच्या. जय भवानी नेवाली टीमच्या विरोधामध्ये पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना विकेट्स 2 आल्यात. दोनही सलामी मैदानाच्या बाहेर आलेत परंतु आता मैदानाच्या आतमध्ये आपल्याला ऑन स्ट्राईक फलंदाज पाहायला मिळतात ते रोहन ऑन स्ट्राईक आहेत. 4 बॉल 5 बॉल अजूनही या षटकातील बाकी आहेत. हो यावेळी फ्लिक केलाय, गॅप शोधली आहे. बॉल सरळ चाललाय लॉंग लेग सीमा पर. धावा 4 मिळतील. चौकार. ओ इथे मिसहिट झालाय. फिल्डर आहेत सेकंड अटेम्प्टला. पुन्हा एकदा कॅच कॅरी झाली. आणखीन एक विकेट आली आहे. फलंदाज रोहन देखील बाद झाला. महत्वाची विकेट आली ज्याच्यावरती संपूर्ण दारमदार आहे या टीमची तो बाद झाला आणि त्याच्यानंतर धावा देखील थांबल्यात आणि विकेटची पडझड देखील पाहायला मिळते. चला मानिवली टीमचे कर्णधार आणि लाडवली टीमचे कर्णधार आपण टॉस साठी यायचंय. संदेश लाडवली टीमचे कर्णधार आणि मानिवली टीमचे कर्णधार आपणास देखील टॉस साठी यायचंय. नेक्स्ट मॅच हाय व्होल्टेज पाहायला मिळेल. चॅम्पियन कॅप्टन लाडवली टीमचा विनिंग कॅप्टन सगळे टॉस जिंकला आणि संघाला पहिली ट्रॉफी ज्याच्या नेतृत्वाखाली खऱ्या अर्थानं मिळाली तो संदेश. ओ आणखीन एक विकेट. बॅक टू बॅक विकेट. तू चल मैं आया. ही परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आहे. ज्या वैभवजी दगडे या ठिकाणी उपस्थित झालेत त्यांना विनंती असेल की आपण मंचावरती आपलं सहर्ष स्वागत. ब्रदर चषकामध्ये
येणाऱ्या प्रत्येक मान्यवरांचा आम्ही यथोचित मान आणि सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय. ओ इथून बॉल आउट साइड ऑफ स्टंप, पंच सांगतात इट्स अ वाईट बॉल. एक्स्ट्राचे धाव फलकावरती पाहायला मिळते. एक्स्ट्राच्या धाव्यानं धाव फलक आता जाऊन पोहोचेल 51 वरती. अर्धशतक कंप्लीट झालंय श्रीजा 11 वरई टीमचं. मागच्या मॅच मध्ये देखील 74 बनवल्या होत्या. या मॅच मध्ये देखील आपण पाहता आतापर्यंत 51 बनवल्यात. हो चांगला बॉल, परंतु पंच सांगतात की हा देखील वाईडच आहे. आणखीन एक धाव एक्स्ट्राची आली आहे. 52 52 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. 52 52 धावा धाव फलकावरती. पंचांच्या डिसिजनला चॅलेंज केलं फिल्डिंग करणाऱ्या टीमनं वाईटसाठी. वाईट बॉल आहे सर. एक्स्ट्राची धाव आहे. एक्स्ट्राच्या धावानं धाव फलक 52 52 धावा धाव फलकावरती आहेत. सॉरी 53 धावा धाव फलकावरती आहेत. आणखीन एक वाईटची धाव धाव फलकामध्ये ऍड होते. 53 धावा धाव फलकावरती आहेत. फिफ्टी टू 52 धावा धाव फलकावरती आहेत. षटकातील 4 बॉलचा खेळ समाप्त झाला. पहिला व्हाईट बॉल दिला आणि ती धाव ऍड झाली, परंतु पुन्हा एकदा रिव्ह्यू घेतला त्याच्यामध्ये व्हाईट आला, ती पुन्हा एकदा ऍड झाली. ओ यावेळी बी सीट झालाय हवेमध्ये. एसटी रक्षक पकडतायत कॅच. आणखीन एक विकेट आली आहे. एका पाठोपाठ एक विकेट. पत्त्यांचा बंगला कोसला बा अशी आता परिस्थिती श्रीजा 11 वरई टीमची पाहायला मिळतीये.
व्हाईट बॉल. एक्स्ट्राची धाव. एक्स्ट्राच्या धाब्यानं धावफलक जाऊन पोहोचेल. 53 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचा बॉल बाकी आहे पहिल्या सत्रातील. 53 धावा धावफलकावरती आहेत. ओ चांगला बॉल आणि इथून फलंदाज बाद. शेवटचा बॉल देखील डॉट बॉल झाला. 53 धावा आल्यात श्रीजा 11 बरई टीमच्या अकाउंटवरती आणि आता बनवायच्या आहेत त्या मात्र 54 धावा जय भवानी नेवाली टीमला. 24 बॉल 54 धावसंख्येची आवश्यकता. चला मानिवली टीमचे कर्णधार या लगेच. शादाबाई यांच्या शुभ हस्ते करूया नेक्स्ट मॅचचा टॉस. आमदार चषकाचे मुख्य आयोजक या वर्षाची आमदार चषकाची स्पर्धा काही कारणास्तव थोडी पुढे गेली आहे आणि लवकरच त्या मॅचचे देखील कर्जत टेनिस क्रिकेटमध्ये आणखीन एक मानाची स्पर्धा रजनी स्पर्धा आपल्या भेटीस येते. काल भैरव मित्र परिवार आयोजित ही स्पर्धा आपण पाहणार आहोत. 13 मे ते 18 मे या कालावधीमध्ये ती स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. या स्पर्धेचं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक असणार आहे 1,11,000. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक आहे 55,000. तृतीय क्रमांकाचं पारितोषिक असेल 33,000. चौथं देखील 33. पाचवा क्रमांक 30,000. सहावा क्रमांक देखील 30,000. या स्पर्धेमध्ये मालिकावीरसाठी बाईक असणार आहे. उत्कृष्ट फलंदाज फ्रीज, उत्कृष्ट गोलंदाज सायकल. या स्पर्धेमध्ये या स्पर्धेमध्ये 48 संघांना प्रवेश दिला जाणार आहे. या स्पर्धेचे प्रवेश फी असणार आहे ती मात्र 15,000 रुपये. या स्पर्धेचे आयोजक श्री कालभैरव क्रिकेट संघ मालेगाव आणि मित्र परिवार आणि ही स्पर्धा असणार आहे ती नेरल विद्या भवन दामोते शालेचे भव्य मैदान. या स्पर्धेमध्ये आपल्याला प्रवेश हवा असेल राजेंद्र भोईर, हेमंत भोईर, कुमार भोईर, मयुरेश भोईर, स्वप्नील भोईर आणि रोशन शिंगे आणि आकाश भोईर यांच्याशी संपर्क साधायचा आहे. लाडोली टीमनं टॉस जिंकला आणि त्यांनी प्रथम फिल्डिंग करण्याचा डिसिजन घेतला. चला अंपायर. आणखीन एक स्पर्धा तुमच्या भेटीस आपण पाहतोय. येणाऱ्या 13 मे
पासून ती स्पर्धा स्टार्ट होणार आहे. कालभैरव क्रिकेट संघ मालेगाव आणि मित्र परिवार आयोजित भव्य दिव्य रजनी स्पर्धा दामोते गावचे. पहिला चेंडू आणि पहिला चेंडू भिरकावलाय. किरणच्या बॅटमधून होतो टेक फॉर टॅक दाखवत असताना हा बेहतरीन षटकार. चांगला फटका आपण पाहतो या ठिकाणी. गोलंदाज संदेश याच्या गोलंदाजीवरती आलेला पहिल्या चेंडूवरती षटकार. 53 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. 54 धावांचं लक्ष आहे आणि लक्ष्याचा पाठलाग या ठिकाणी सुरुवात झाली. संदेशचा पुढचा चेंडू, पुन्हा एकदा चेंडू फिक केलाय, उडवला टिक बॅकवर्ड स्क्वेअर रिझन मध्ये चेंडू. वन बाउन्स अखेर चेंडू होतो सीमा रेषा परार. रस मिल 34. सुंदर फटका, आणखीन एक दमदार फटका, चौकार. चोपन्न धावसंख्येचा पाठलाग करत असताना पहिल्या 2 बॉलवरती मोठे फटके पाहायला मिळतात. फलंदाज किरणच्या बॅटमधून तब्बल 10 धावा आपल्याला पाहायला मिळतात. 24 बॉलमध्ये 54 धावसंख्येचा पाठलाग करायचे, मग सुरुवात देखील चांगलं होणं फार गरजेचं आहे. ती चांगली सुरुवात मिळवून देत असताना 10 धावा. फिल्डिंग हो, यावेळी लोअर फुलटॉस बॉल आउटसाठी लेग स्टंप. पंच सांगतात इट्स व्हाईट बॉल. एक्स्ट्राची धाव आली आहे. एक्स्ट्राच्या धावांना आपण पाहताय धावफलक आता जाऊन पोहोचेल ते 11 वरती. 11 धावा धावफलक्यावरती आल्यात. नेक्स्ट मॅच लाडिवली आणि त्यांच्या विरोधामध्ये मानिवली. टॉस जिंकल्यानंतर लाडिवली टीमनं प्रथम फिल्डिंग स्वीकारली आहे. बॅटिंग करायची ती मानिवली टीमला. हो, कट केलाय, फिल्डर आहे डाऊन द बॉल. कॅच ड्रॉप, कॅच देखील ड्रॉप झाली आणि बॉल सरळ चाललाय थर्डमॅन सीमा पार. किरणला मिळालंय जीवदान. धावा 4 आल्यात, चौकार. एक चांगला आपण पाहतोय, चांगल्या पद्धतीने बॅटिंग या ठिकाणी चालू आहे. याच पद्धतीने योगेश सर, किरणला बॅटिंग करावी लागेल. संदेशने ज्या पद्धतीने दमदार ज्या 29 धावा बनवल्या तर ज्या पद्धतीने संदेश खेळला होता त्याच पद्धतीने बॅटिंग करावी लागेल किरणला. सुरुवात चांगली झाली. आत्तापर्यंत पाहिलं गेलं 15 धावा धावफलकावरती आहेत. 14 किरणच्या खात्यात, एक अवांतर धाव होती. 54 धावांचं लक्ष आहे. तर प्रतिषटक आपण पाहतोय ज्या पद्धतीने बॅटिंग करायची आहे त्याच पद्धतीने सुरू आहे ते नेवाली संघाकडून. हो, चांगला बॉल पडल्यानंतर आतमध्ये आलाय. हलक्या हातानं स्केअर करत असताना एकच धाव इथून आपल्याला पाहायला मिळते. सेन्सेबल क्रिकेट, मैदानाच्या आतमध्ये शांत क्रिकेट. पहिले आक्रमण आपल्याला पाहायला मिळालं आणि त्याच्यानंतर जर पाहायला गेलं तर सन्मान देण्याचं काम इथून आपल्याला पाहायला मिळतंय. एक धाव आली आहे. एका धाव्यानं जर पाहिलं तर धावफलक जाऊन पोहोचेल ते 16 वरती. 16 धावा धावफलक्यावरती आल्यात. किरण जबरदस्त बॅटिंग करतात. त्यांच्या साथीनं आपण पाहताय रोहित जे आता ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतात. संदेश ठाकरे याच्या विरोधामध्ये ते आक्रमण पाहायला मिळालं. हो, खोला टाकलाय. पंचांकडे लाऊड अपील केली जाते. पंच सांगतायत की हा डॉट बॉल आला. चांगला बॉल संदेश साखरेचा, बरोबर खोलवर टप्प्याचा. रोहितला मात्र बॉल समजलाच नाहीये, इतक्या वेगानं आला होता. इथून जर पाहिलं तर मात्र हा डॉट बॉल आला. धावसंख्या धावफलक्यावरती 16 आहे. 54 धावसंख्येचा पाठलाग करत असताना जय भवानी नेवाली टीमच्या अकाउंटमध्ये ओकोला टाकलाय. पुन्हा एकदा ड्राईव्ह केलाय. लॉंग ऑफ मध्ये बॉल निघाला. फिल्डर आहेत डाऊन द बॉल. बॉलला फील्ड करून फेकी करतील तोपर्यंत धाव मिळतीये ती एक सिंगल. आणि या सिंगलच्या साह्यानं धावफलक जाऊन पोहोचेल ते मात्र 17 वरती. 54 धावसंख्येचा पाठलाग करत असताना पहिल्याच ओव्हरमध्ये तब्बल 17 धावा बनवल्या जय भवानी नेवाली टीमनं संदेश ठाकरेच्या विरोधामध्ये. 18 बॉलमध्ये अजूनही 37 धावसंख्येची आवश्यकता.
चला मानिवली बी आणि लाडिवली संघाचा कॅप्टन आयोजकांशी संपर्क साधायचे. लाडिवली आणि मानिवली बी संघ कॅप्टन आपण आयोजकांशी संपर्क साधायचे. सेकंड ओव्हरमध्ये गोलंदाज रितेश जाधव यांना तुम्ही पाहताय गोलंदाजी मार्कवरती. समोर जर पाहिलं गेलं तर मात्र रोहित आहे. नॉन सेकंडवरती किरण. खोलामध्ये टाकलाय, ड्राईव्ह केला, कव्हरच्या बाजूने काढलाय, डीपमध्ये चाललाय बॉल. फिल्डर आहेत, वेगानं धावतात. एक तर कंप्लीट झाले, दुसरीसाठी पलटले होते रोहित, परंतु किरणनं नकार दिला. तोपर्यंत एकच धाव पाहायला मिळते. एका धावेनं धावफलकात जाऊन पोहोचेल ते मात्र 18 वरती. रोहितनं मात्र चांगलं काम केलं. किरणच्या बॅटमधून मोठे स्ट्रोक येत आहेत. तो चांगली बॅटिंग करतोय. तो टीमला सध्या सावरण्याचं काम करतोय. या धावसंख्येचा पाठलाग करत असताना त्याला जास्तीत जास्त स्ट्राईक कशी मिळेल याच्याकडे तो मात्र. ओ फुल टॉस, त्याच्यावरती चढवलं आक्रमण. बॉल सीमा पार मिड विकेटला. किरणच्या बॅटमधून आला आणखी एक दर्जेदार षटकार. चोवीस धावा धावफलक्यावरती आल्यात या षटकाराच्या साह्यानं. फुलटॉस बॉल आला, त्याच्यावरती फुल टोल वसूल केला. असे बॉल तुम्ही समोर किरणच्या देऊ शकत नाही. 24 धावा धावफलक्यावरती. नेक्स्ट मॅच मानिवली आणि त्यांच्या विरोधामध्ये आपल्याला पाहायला मिळेल लाडिवली. बिग फाईट मॅच. दोन्ही टीमचे कॅप्टन आयोजकांशी संपर्क करा. कट केलाय, गॅपमध्ये ढकललाय, शॉर्टकटमॅनच्या बाजूने आउटफील्ड फास्ट आहे. बॉल थांबणार नाहीये, बॉल चाललाय सीमा पार. थर्डमॅनला चिरलंय, फाडलंय. धावा 4 आल्यात, चौकार. मानिवली बी आणि लाडिवली दोन्ही संघाचे कॅप्टन या आपण लगेच आमच्याशी संपर्क साधा. आशिफ आडाल, आपल्याला विनंती आहे की आपण मंचावरती या. आपलं सहर्ष स्वागत. शादाब बाय आपल्याला या ठिकाणी बोलवत आहेत. आशिफजी आडाल. सिंगल आली आहे. सिंगलनं धावफलक 29 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. या सिंगलच्या साह्यानं चांगली बॅटिंग चालू आहे. सिंगल, डबल, एखादा चौकार, षटकार, चांगली पार्टनरशिप इथून बिल्डअप होत असताना कलात्मक फटके पाहायला मिळतात किरणच्या बॅटमधून. पुन्हा एकदा शॉर्ट थर्डमॅनला फिल्डर आहेत, यावेळी चुकी नाही आहे. एकच धाव पाहायला मिळते. एक धाव आल्यानंतर धावफलक जाऊन पोहोचलाय 30. आशिफ आडाल यांना विनंती असेल की आपण या मुख्य मंचावरती यायचंय. ब्रदर चषकामध्ये आपलं सहर्ष मनपूर्वक स्वागत असेल. 30 धावा धावफलकावरती आहेत. बनवाच्या 54. सेकंड ओव्हर प्रगती पथावरती आहे. काय फटका, क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारा फटका किरणच्या बॅटमधून आलाय, कव्हरच्या मधून चौकार. पहिल्या ओव्हरमध्ये देखील 17 धावा आल्या. या ओव्हरमध्ये देखील 17 आल्यात. एकंदरीत धावफलक जाऊन पोहोचले ते मात्र 34. 12 बॉल आणि आता 20 धावसंख्येची आवश्यकता आहे जय भवानी नेवाली टीमला.
आदर्श गोलंदाजी मार्कवरती तयार आहे. पहिला चेंडू सिंगल आपण पाहतोय. अजूनही 11 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि विजयासाठी 19 धावांची गरज आहे. 11 चेंडू आणि 19 धावा. हलकी आता टॅप केलं. बॅक टू बॉलर चेंडू. डॉट चेंडू निर्धाव चेंडू या ठिकाणी आलाय. किरण प्रथमतः आपण पाहतोय या इनिंगमध्ये निर्धाव चेंडू खेळत असताना आत्ता परत किरणला जर विचार केला, ज्या किरणने चांगली सुरुवात करून दिले, 3 चौकार 2 षटकार त्याच्या बॅटमधून आल्या, 3 सिंगल आत्तापर्यंत त्यांनी बनवल्यात. पुन्हा एकदा टॅप केला चेंडूला. कव्हर पॉइंटमध्ये संरक्षण ठेवलं. तिथे खराब क्षेत्ररक्षण. 2 पायांमधून चेंडू निघाला. हातामध्ये सापडलंच नाहीये. दणदण करत चेंडू जमिनीला गुदगुल्या करत झाला फरार. रस मिळती 4 चौकार. या चौकाराच्या सहाय्याने धावसंख्या जाऊन पोहोचली ती 39. धावा फलकावरती लागल्या गेल्यात. 54 धावांचं लक्ष होतं. पुन्हा एकदा दूरवर चेंडू होता. कव्हर पॉईंटमध्ये क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आखण्यात आली. जर सिंगल येते, सिंगलने स्कोर कार्ड पुन्हा एकदा अग्रेसर झालाय. धावसंख्या जाऊन पोचली ती 40. 14 धावांची गरज आहे. 8 चेंडू आहेत. 11 चेंडू 35 धावेवरती खेळतोय तो किरण. 8 चेंडू आणि विजयासाठी 14 धावांची गरज आहे. एक चांगली स्पर्धा. यानंतर आणखीन एक बिग फाईट आपण पाहणार आहोत. साइड शॉर्ट टर्नमेनला क्षेत्ररक्षक आहे. इथे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आपण पाहिला गेला. ना स्ट्राईक एंडला डायरेक्ट हिट झाला, नॉन स्ट्राईकला एंडला आपण पाहतो डायरेक्ट हिट झाला. सिंगल आली. किरण आपण पाहतो स्ट्राईकला जाऊन पोहोचलाय. धावसंख्या 41. 54 धावांचा पाठलाग करायचे. पाहतो पॅडल करण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि चेंडूचा टायमिंग जुळलं नाहीये. निर्धाव चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. येणारे 6 चेंडू आणि विजयासाठी 13 धावांची गरज आहे. यश गोलंदाजी मार्कवरती याला 6 चेंडू आणि 13 धावांची गरज असताना सिंगल रोटेट झाले. आणि किरण आपण पाहतो स्ट्राईकला आहेत. रोहितने एक चांगली भूमिका आपण पाहतो त्या ठिकाणी. रोहित आत्ता परत जे 7 चेंडू खेळल्या, 7 चेंडूमध्ये 6 धावा सिंगल त्याने रोटेट करून दिले. आणि रोटेट करत असताना सिंगल आपण पाहिलं
वाईट चेंडू आपण पाहतो, अतिरिक्त धाव या ठिकाणी घेतली जाते. एक धाव आपण पाहतो स्कोर कार्डवरती या ठिकाणी घेतली जाईल. 5 चेंडू आणि विजयासाठी 11 धावांची गरज आहे. हलक्यात त्या ग्लास केलेले लॉंग ऑन झोनमध्ये आपण पाहतो क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी एकच धाव होती समाधान. किरण आता आपण पाहतो नॉन स्ट्राईकला राहिला आहे. ही सिंगल कितपर्यंत घातक या फायदेशीर ठरेल, कोणत्या संघासाठी घातक आणि कोणत्या संघासाठी फायदेशीर ठरेल. कारण सिंगल आले, सिंगलने स्ट्राईक रोटेट आपण होते. आपण पाहतो विजयासाठी इथून 4 चेंडू आणि 10 धावांची गरज आहे. मॅचमध्ये ट्विस्ट ज्या पद्धतीने पिंपलोली संघ जो फाईट केली होती श्रीजा आयलंड वरई संघाच्या विरोधात, त्याच पद्धतीने आपण पाहतो आहे हा नेवाली टीम फाईट करतो आहे. सरळ रेषेत चेंडू निघून गेला. इथे फलंदाज या ठिकाणी धावबाद होतोय. पहिला फलंदाज धावबाद झाला रोहित, रनआउटच्या स्वरूपात. विकेटचं पतन, झटका क्रमांक 1. आता 3 चेंडू आणि विजयासाठी 10 धावांची गरज आहे. फुलटॉस चेंडू होता. इथं 1 बाउंड चेंडू सीमारेषा पलीकडे. मोक्याच्या क्षणी दैव वरई संघाला धोक्याची घंटा पाहतो. चौकार या ठिकाणी आलाय. इथं पाहतो टॉस केला चेंडू, बराच काळ चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी झेल ड्रॉप केले. ही कॅच सोडली का मॅच सोडली, येणारा शेवट येणारा चेंडू सांगेल. कंपल्सरी चेसिंग आहे. 1 चेंडू आणि विजयासाठी 4 धावांची गरज आहे. 1 चेंडू 4 धावा आम्ही पाहिले गेले टेंबरीच्या मैदान. हरेश कराले 2 दिवस आमच्या सोबत होते. राजेशजी भोईर सर 2 दिवस आपल्या सोबत होते. आणि प्रत्येक वेळी 1 चेंडू 4 धावांची जी मॅच रंगात आलेली होती, इथे आपण पाहतो ती मॅच कशा प्रकारे 1 चेंडू 4 धावा विजयाची आपण पाहतो. गवस्ती घालायची आहे. किरण स्ट्राईकला आहे. गोलंदाज यश, दोन्हीकडे इंगस्टान. ते टॉस केलाय चेंडूला. 1 धाव पूर्ण, दुसरी धाव या ठिकाणी पूर्ण होते. तिथे पाहतो आपण 2च धाव होती, समाधान मानावा लागेल. आणि इथे एका धावेने पराभूत व्हावं लागतंय ते नेवाली टीम. जरी संघ पराभूत झाला असेल पण मनापासून कौतुक आहे टीमचं. अफलातून कामगिरी नेवाली टीमने केली. काय फाईट होती किरणची. प्रत्येक चेंडूनं गणित सामना बदलत होता. तिथे किरण अग्रेसर झाला.